नमस्कार लाडके बहिणींनो, तुमच्यासाठी आणखीन एक अत्यंत गोड अशी बातमी घेऊन आलो आहे आणि ती गोड बातमी म्हणजे बहिणींना पुन्हा एक हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आला आहे आणि तो हप्ता म्हणजे या चालू जून महिन्याचा हप्ता। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लाडक्या बहिणींना पुन्हा एक हप्ता आला। जून महिन्याचा हप्ता आला 1,500 रुपये अधिक 1,500 रुपये असे एकत्र 3,000 रुपये या जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा देखील झाले आहेत। पुन्हा 1,500 रुपये आले लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये। पुन्हा एकदा 1,500 रुपयांचे वितरण राज्य सरकारने केले असल्याची घोषणा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज लाईव्ह पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस केली आहे। कारण की मागील 2 ते 3 दिवसापासून म्हणजे 6 जून पासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये राज्य सरकारने जमा केले होते आणि त्यानंतर आता लगेचच आजपासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा या चालू जून महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे आणि याचे देखील 1,500 रुपये राज्यामध्ये लाडक्या बहिणींचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून जमा करण्यामध्ये आले आहेत आणि याची लाही घोषणा स्वतः त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस केली आहे। तर मग राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल पत्रकारांनी एक खोचक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न होता लाडकी बहीण योजनेच्या चालू जून महिन्याच्या हप्त्याबद्दलचा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घाई गडबडीमध्ये असताना त्यांना पत्रकारांनी विचारले की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागील काही दिवसापासून त्या महिन्यामध्ये वितरित न करता तुम्ही तो 1 महिना उशिराने म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यामध्ये तर सध्या मे महिन्याचा हप्ता या जून महिन्यामध्ये वितरित केला आहे आणि आता या चालू जून महिन्याचा हप्ता तुम्ही पुढील जुलै महिन्यामध्ये तर वितरित करणार नाहीत ना, असा खोचक प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारला असता अजितदादा पवार जागेवर थांबून म्हणाले की आम्ही काय पागल नाही आहोत, काहीतरी अडचणीमुळे आणि कोणत्यातरी रुकावटीमुळे आम्हाला हा पर्याय निवडावा लागला, परंतु आम्ही 1 महिना उशिरा का होईना परंतु आतापर्यंत सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे वितरित केले आहेत आणि राज्यामधील सर्व जनतेच्या साक्षीने सांगतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या चालू जून महिन्याचा हप्ता देखील पुढील 2 दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या मंगळवारपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जाईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून सरसकटपणे जमा करण्यामध्ये येतील, अशा प्रकारचा एक शब्द म्हणा किंवा अशा प्रकारचे वचन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तमाम लाडक्या बहिणींना दिले आहे। म्हणजे आता येणाऱ्या मंगळवारपर्यंत राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा 1,500 रुपयांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि हे 1,500 रुपये या चालू जून महिन्याचे असणार आहेत आणि अशा प्रकारचा वादा म्हणा किंवा अशा प्रकारचे वचन स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यामध्ये लाडक्या बहिणींना दिला आहे। व ज्या प्रकारे अजितदादा रोखठोकपणे बोलतात व जे सत्य आहे व जे होऊ शकते तेच अजितदादा जाहीर करत असतात, त्यामुळे आता नक्कीच येणाऱ्या मंगळवारपर्यंत तुम्हाला या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार असून याची ग्वाही म्हणा किंवा मंगळवारपर्यंत हप्ता वितरणाचे वचन जे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः दिले आहे। त्यामुळे आता राज्यामध्ये लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून तुम्हाला आता या चालू जून महिन्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तर मिळालेत, परंतु या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील अवघ्या काही दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या मंगळवारपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील आणि अशा प्रकारचा वादा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या ठिकाणी दिलेला आहे। तर मग 6 मे पासून ते आजपर्यंत राज्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने जमा केले आणि यासाठी राज्य सरकारने 40,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी एकाच वेळेस राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सरसकटपणे जमा केला व या महिन्याच्या हप्त्यासाठी राज्यामधील करोडो महिला पात्र झाल्या व त्यांना प्रति महिला 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ देखील या महिन्यामध्ये राज्य सरकारने जमा केला आहे। तसेच हा हप्ता राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात पत्रकाराकडून या चालू जून महिन्याच्या हप्त्याबद्दल सतत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना प्रश्न विचारण्यामध्ये येत होते आणि असाच प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारला असता त्यांनी चक्क या जून महिन्याच्या हप्त्याची तारीख सांगून टाकली व नक्की त्याच दिवशी तुम्हाला या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा देखील करण्यामध्ये येणार आहेत। तर मग काल संध्याकाळी अजितदादा पवार पत्रकारांशी संवाद साधत होते आणि त्याची व्हिडिओ क्लिप देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु आपल्या चॅनलवर कॉपीराइट क्लेम येऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला ती व्हिडिओ क्लिप या ठिकाणी दाखवू शकत नाही आहोत, परंतु त्याबद्दलची सविस्तर माहिती
आणि नेमके अजितदादा पवार त्या व्हिडिओ क्लिपमध्ये काय काय म्हणले याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही या ठिकाणी देत आहोत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे हे जाणून घ्यायचे आहे। तर मग सध्या राज्य सरकार या चालू जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्याची तयारी करत असून अजून पण आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला या मागील मे महिन्याच्या हप्त्याच्या पैशाबद्दल राज्यामधील महिलांकडून विचारणा करण्यात येत आहे। कारण की भरपूर साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून पण मागील मे महिन्याचाच हप्ता आतापर्यंत जमा झाला नाहीये। तर नेमक्या कोणत्या कारणामुळे आम्हाला मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाहीये व तो कशा प्रकारे मिळवायचा याबद्दल आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा व तेवढे मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे आमच्या बँक खात्यामध्ये कृपया करून मिळवून द्या। अशा कमेंट व असे प्रश्न सध्या आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील राज्यामधील महिला विचारत आहेत। तर मग तुमच्या देखील बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत मागील मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर ते तुम्ही कशा प्रकारे जमा करून घेऊ शकता याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग ज्या महिलांना आणखीन देखील मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये असलेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे तो हप्ता आतापर्यंत जमा झाला नाहीये। त्यासाठी त्यांना आपण आपल्या चॅनलच्या मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच 8 ते 10 तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात येईल। कारण की ज्या महिलांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता राज्य सरकारने जमा केला आहे व त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून आम्हाला मेसेज करून सांगितले आहे की आमच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झाला। त्यामुळे तुम्ही देखील त्याच प्रकारे प्रक्रिया पूर्ण करून घ्या व मे महिन्याचा हप्ता मिळवा। त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर पोस्ट करण्यामध्ये याला कालचा व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे पूर्ण करून घ्यायची आहे व लगेचच तुमच्या देखील बँक खात्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये हे जमा करण्यामध्ये येतील। तसे दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळवारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमची KYC पूर्ण असणे हे अत्यंत गरजेचे आहे व अशा प्रकारची माहिती स्वतः राज्य सरकारने जाहीर केली असून ज्यामध्ये या जून महिन्यासाठी KYC करणे बंधनकारक असल्याचे अधिकृतपणे म्हणा किंवा ठळकपणे राज्य सरकारने आज या ठिकाणी स्पष्ट केले आहे। कारण की आतापर्यंत राज्य सरकारने जेवढे पण हप्ते जमा केले या हप्त्यासाठी राज्य सरकार 2 ते 3 महिन्याला आपली KYC पूर्ण करून घ्या अशा प्रकारचे आवाहन करत होते। म्हणजे एप्रिल महिन्यासाठी राज्य सरकारने KYC करणे बंधनकारक केले होते। त्यानंतर आता थेट येणाऱ्या जून महिन्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा KYC करून घेणे हे बंधनकारक केले आहे। त्यामुळे आता तुम्हाला पुढील 2 ते 3 दिवसामध्ये राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमची बँकेची KYC करून घेणे हे बंधनकारक असणार आहे आणि ज्या महिलांची KYC पूर्ण असेल केवळ त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी या जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा करण्यामध्ये येतील। त्यामुळे तुमच्याकडे आणखीन 2 दिवसांचा वेळ असून या 2 दिवसामध्ये तुम्ही तुमची KYC पूर्ण करून घ्या व तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये काही तफावत आहे का व काही त्रुटी आहे का हे देखील चेक करून घ्या व काही त्रुटी असेल तर या 2 दिवसामध्ये तुम्ही ती त्रुटी दुरुस्त करून जून महिन्याच्या हप्त्यासाठी आपली पात्रता दर्शवा अशा प्रकारचे आवाहन देखील राज्य सरकारकडून राज्यामधील तमाम लाडकी बहिणींना या ठिकाणी आज करण्यात येते। तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामधील आहात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने 6 जून रोजी जमा केलेला मे महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही, तसेच तुम्ही तुमची KYC पूर्ण केली आहे की नाही हे देखील आम्हाला एकदा कमेंट करून नक्की कळवा। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारची लाडकी बहीण योजनेबद्दलच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुम्हाला उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता आपल्या चॅनलवर याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करायचे आहे। धन्यवाद।